स्वागत आहे तुमचे आपले सर्वांच्या यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। तर रायगड भरती संदर्भात मित्रांनो एक समोर अपडेट आलेली आहे। तर 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे। रायगड पोलीस भरती प्रकरण काय आहे तर संपूर्ण अपडेट काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे सर्व उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण। बघू शकता मित्रांनो तुम्ही आता तर रायगड पोलीस भरती संदर्भात ही अपडेट आहे। तर रायगड पोलीस भरती कॉपी प्रकरणात व्याप्ती वाढली आहे। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कॉपीच्या मदतीने करण्यात आलेल्या या कॉपी प्रकरणात राज्यभरातून 10 जणांना अटक करण्यात आली आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे। बघा, तर आरोपींचं नाव इथं बघू शकता कशा प्रकारे आहे बघा। पवन त्र्यंबक बबनावत, वय 25 वर्ष, नळाणा, जिल्हा जालना। बघा, नारायण निवृत्ती राऊत, वय 19, नाळेवंडी, बीड जिल्हा। प्रताप उर्फ भावड्या शिवसिंग गोलमाडू, वय 25, वैजापूर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर, कुमारी नागम्मा हनुमत इटावीनगर, वय 20, राहणार देगलूर, नांदेड जिल्हा। तर अर्जुन नारायण बेडवाल, वय 24, परसोडा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मंगेश बालाजी चोले उर्फ चोरमले सर, वय 34, जडकोट, बघा जडकोट, लातूर जिल्हा। संतोष साडू गोसिंगे, वय 30, पैठण, छत्रपती संभाजीनगर। कुमारी पूनम रामवाणी, वय 23, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर। जीवन मानसिंग नायमाने उर्फ एस राठोड उर्फ मानसिंग याने उर्फ राठोड उर्फ करण जाधव, राहणार जाडेवाडी, छत्रपती संभाजीनगर। तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो तुम्ही। जालिंदर, बघा तर काय आहे, जालिंदर श्रीराम काडे, वय 32 वर्ष, राहणार नाळवंडी, बीड जिल्हा। अशी अटक केलेल्या 10 जणांची नावे आहेत आरोपींची बघा। आणि 10 ऑगस्ट 2024 रोजीच्या या रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सर्वसाधारण पोलीस शिपाई एकूण 391 जी पदे आहेत पदांकरता ही लेखी परीक्षा घेण्यात आली आहे। त्यापैकी अलिबाग पोलीस ठाण्याचे हद्दीतील एकूण 7 परीक्षा केंद्रांवर एकूण 1940 महिला आणि 1975, तसेच पेन पोलीस ठाण्याचे हद्दीतील एकूण 4 परीक्षा केंद्रांवर एकूण पुरुष 1632 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे। यावेळी उमेदवारांची तपासणी करत असताना काही परीक्षार्थींच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्लूटूथ डिव्हाइस मिळून आले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यानंतर तपासात अधिक माहिती मिळाली आहे। तर बघा, हे ते 10 उमेदवार आहेत आता हे कॉपी प्रकरणामध्ये सापडलेले आहेत। तर आता यांच्यावर गुन्हा पण दाखल होणार आहे आणि भविष्यात त्यांना कोणत्याही परीक्षेत बसू दिले जाणार नाही बघा। तर अशा प्रकारे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये हे होत आहे प्रकरण। तर तुम्हाला एकच सांगायचं आहे मित्रांनो, तुम्ही असं काही करू नका। जी आपली ओरिजिनल मेहनत आहे, जी तुमची ओरिजिनल मेहनत आहे त्याच्यावरच विश्वास ठेवा। अन्यथा तुम्हाला पोलीस भरतीच काय तर राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्ही कोणत्याही भरतीसाठी अपात्र होणार, तुमच्यावर कायमचा खटला दाखल होणार। तर अशा पद्धतीने काही करू नका मित्रांनो। तर अशी 10 जणांची नावे समोर आलेली आहेत। त्यामुळे बघा, पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि माहिती भेटत असते। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा, म्हणजे पोलीस भरती संदर्भात तुम्हाला नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्यापर्यंत डेली आपण घेऊन येत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून। त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही असं काही करू नका। जे आपली ओरिजिनल मेहनत आहे, जी आपली रिअल मेहनत आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पेपरला जा। कोणत्याही प्रकारे ब्लूटूथ डिव्हाइस वगैरे जे एअरफोन आहे, हायटेक कॉपी प्रकार आहे, अशी कोणतेही बहुतेक प्रकरणं झालेली आहेत आणि ते उमेदवारांचे भविष्य अंधाऱ्यात गेलेले आहे। त्यामुळे तुम्ही असे कोणतेही करू नका की तुम्हाला भविष्यात कोणत्याही शासकीय परीक्षेत बसू दिले जाणार नाही बघा। या कॉपी बाजारांमुळे बहुतेक मुलांचे नुकसान पण झालेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि माहिती पोहोचत असतात। त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।